काय म्हणजे काय चाललंय काय तुमच्या दोघांचं? दोघांनीही असे तडकाफडकी निर्णय सांगून टाकले. अरे असं नाही होत. तुम्हाला दोघांना ना असा काहीतरी मधला मार्ग शोधावा लागणार आहे जेणेकरून आई शांत राहील आणि तुम्हालाही दोघांना सुखाने समाधानाने नांदता येईल. मला मान्य आहे आई विचित्र वागतेय, पण आता काही गोष्टींचा पगडा आहे अरे तिच्यावर. तर काय बदललंय हे नाही लक्षात येते तिच्या. ती तिच्या हिशोबाने वागत राहते आणि अधिरा तिच्या हिशोबाने वागत राहते. आणि मी आधीही बोलले रोहन, काय आहे ना ह्या अशा सगळ्या सिच्युएशन मध्ये त्याचा एक सुवर्ण मध्य काढावा लागणार आहे आणि हा कोणाला काढता येणार आहे? तुला. आता काय आहे ना, थोडं तुझं थोडं माझं थोडं ऍडजस्ट करूया हे करण्यापासून पर्याय नाही रे. हे असं सतत एक जण एक टोक गाठतंय, दुसरं टोक गाठतंय, हे होत राहिलं तर म्हणजे कशी शांतता राहील त्या घरात? सतत कलहच होत राहणार आहे ना. आणि फ्रँकली तिचं वेगळं राहण्याबद्दलचं मत मला तत्वतः मान्य आहे. हो मान्य आहे मला. तू असं नको बघूस, तू डे फर्स्ट पासून बघतोयस ना, तिला खरंच त्रास होतोय त्या घरात आणि तुला काहीतरी स्टँड घ्यावा लागणार आहे रोहन ते दोघींच्या मध्ये. ऐक ना, हे बघ तू जसं आईला दरवेळी हँडल करतेस ना तसं खरंच मला नाही जमत आहे ग. मी प्रयत्न करतो आईला समजवण्याचा, अधिराला समजवण्याचा, पण आई जरा अतिच करते ग. आणि प्रत्येक वेळी असं काहीतरी घरी झालं की मी तुला कॉल करणं हे सुद्धा नाही पटत यार मला. अधिराने ऍडजस्ट केलं ना ताई, केलं ना. आता तिचा सुद्धा पेशन्स लेवल संपत चाललाय. खरं तर ना मला अधिराची बाजू पटती आहे, पण हे असं आई बाबांना सोडून वेगळं राहणं नाही जमणार आहे मला. नको टेन्शन घेऊस एवढा. तू फक्त जरा अधिराला सांभाळ, तिचं टेम्परामेंट जप. बाकी आईशी मी बोलते. नाही नाही नको, तू आईशी काहीच बोलू नकोस प्लीज. अरे ताई हे बघ, तू बोलायला जाशील तर ती तुला 2 शब्द ऐकवेल आणि मला ते नाही आवडणार. हो ऐकवेल, पण ऐकून घ्यावं लागणार ना रोहन, कारण मार्ग काढावा लागणार आहे यात आपल्याला. ताई ऐक ना, मला काम आलंय, मला तर खरंच जावं लागेल. इट्स ओके. पण प्लीज तू नको इतका स्ट्रेस घेऊस, कारण ही जी भांडणं आहेत ती कधीच संपणारी नाही आहेत आपल्या घरातली. येतो मी. हॅलो, कोण? हॅलो काकू, मी अर्पिता बोलते, अधिराची मोठी बहीण. कशा आहात तुम्ही? बरी आहे. तू कसा काय फोन केलास? सॉरी हा काकू, मी तुमचा वेळ घेते, पण मला अधिराची खूप काळजी वाटली हो, म्हणून मी शेवटी तुम्हालाच कॉल केला. काळजी?